पश्चिम बंगालमधल्या भाजपच्या विजयावरून महाराष्ट्रात राजकीय चर्चा जोरात रंगल्यात। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी भाजपचं अभिनंदन केल्यामुळे नव्या चर्चांना तोंड फुटलंय। आधीच त्यांच्या पक्षांतराच्या अफवा सुरू असताना या शुभेच्छांमुळे संशय आणखी गडद झाल्याचं काही जणांचं म्हणणं आहे। पाहूयात। जयंत पाटलांकडून भाजपला विजयी शुभेच्छा। पाटलांच्या शुभेच्छांवरून संशय कल्लोळ। पक्षाकडून जयंत पाटलांची पाठराखण। पश्चिम बंगालमध्ये भाजपनं दणदणीत विजय मिळवला। भाजपच्या विजयाबाबत मित्रपक्षांसह विरोधकांनी भाजपचं आणि भाजप नेत्यांचं कौतुक केलंय। महाराष्ट्रात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनीही भाजपचं अभिनंदन केलंय। एकतर काही दिवसांपूर्वी जयंत पाटील यांचे भाचे प्राजक्त तनपुरे यांनी भाजप नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या। राहुरीच्या पोटनिवडणुकीसाठी प्राजक्त तनपुरेंचं नाव जवळपास निश्चित असतानाही त्यांनी माघार घेतली। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला त्यांनी तोंडघशी पाडलं। एवढं सगळं रामायण घडल्यानंतर भाजप जिंकल्यानंतर प्राजक्त तनपुरेंचे मामा जयंत पाटील यांनी भाजपला विजयाच्या शुभेच्छा दिल्या। आज प्रथम दर्शनी त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे, पण SIR मुळे हा विजय झाला असं वाटतं। म्हणून मी म्हटलं मला तपशील माहीत नाही कशामुळं काय झालं ते, पण झालेलं आहे, रिझल्ट लागलेला आहे। संख्याकाची मतं सुद्धा भरपूर प्रमाणात कमी करायची, त्याचं आता विवेचन होईल, विश्लेषण होईल। मला माहीत नाही, तिथं काही मी कधी गेलो नाही, त्यामुळे तिथं काय परिणाम आहे हे याच्यावर भाष्य करणं कशामुळे झालं हे आता हळूहळू विश्लेषणातून पुढे येईल। जयंत पाटील यांच्याबाबत गेल्या काही वर्षांपासून सातत्यानं वेगवेगळ्या चर्चा होतात। जयंत पाटील लवकरच हाती कमळ घेतील असंही काही नेते पैजेवर सांगत होते। विधानसभा निवडणुकीनंतर जयंत पाटलांनी प्रदेशाध्यक्षपद सोडल्यानंतरही या अफवांनी जोर धरला होता। त्यात त्यांनी भाजपचं विजयाबाबत अभिनंदन केलं। विरोधकांनी त्या अभिनंदनावरून सुतावरून स्वर्ग गाठण्याचा प्रयत्न केला। भाजप नेत्यांनी मात्र त्यांच्या अभिनंदनाचा आणि शुभेच्छांचा खुल्या दिलानं स्वीकार केला। मला वाटतं की जयंत पाटील जे बोलले ते खरं बोलले आणि हे प्रत्येकाच्या मनामध्ये आहे। मग विरोधक असले तरी त्यांनाही वाटतंय की खरंच किती परिश्रम आमच्या नेत्यांनी घेतले, पक्षांनी घेतले, कार्यकर्त्यांनी घेतले आणि त्यामुळे इतका हा ऐतिहासिक विजय आम्हाला त्या ठिकाणी मिळालेला आहे। ऐतिहासिक विजयच आहे हा, पण जयंत पाटलांनी प्रामाणिकपणे कबूल केलेला आहे। पण राऊतांचं तुम्हाला माहीत आहे, गिरा तो भी मेरी टांग ऊपर। जयंत पाटलांनी भाजपच्या केलेल्या अभिनंदनात वावगं काय असा सवाल खासदार सुप्रिया सुळेंनी केलाय। पराभव झाला त्याबाबत आत्मचिंतन करायला पाहिजे असंही सुप्रिया सुळे म्हणाले। हे बघा, जो जीता वही सिकंदर, त्याच्यामुळे जर कोणी जिंकलं असेल तर त्याचा शुभेच्छा द्यायचं आमची नैतिक जबाबदारी आहे आणि आम्ही राजकारण करतो। अर्थातच जो संविधानाच्या चौकटीत होत असेल तर जे जिंकले त्यांना शुभेच्छा दिल्याच पाहिजेत आणि ज्यांना अपयश आलं त्यांना आम्ही सगळ्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे की आम्ही कुठे कमी पडलो। जयंत पाटील राष्ट्रवादी शरद पवार पक्षात राहतील की नाही याबाबत सातत्यानं संशयानं पाहिलं जातं। यावेळीही त्यांनी फक्त भाजपला विजयाच्या शुभेच्छा दिल्या। या शुभेच्छाही पक्षांतराच्या नव्यानं चर्चा घडवून आणण्यासाठी कारण ठरलेल्या आहेत। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।